एका ठिकाणी मीरा भाईंदर शहरामध्ये इकडचे निवडून आलेले राजकीय पुढारी सांगतात की मीरा भाईंदर शहरामध्ये विकासाच्या गोष्टी केल्या जातात, पण ह्याच मीरा भाईंदर शहरामध्ये तरुण नशेच्या आहारी जात आहेत आणि हे सर्व समाज माध्यमावर सोशल मीडियावरती दिसत आहेत. आपण मागे बघू शकता, जो लुडो नावाचा बार आहे त्याची काल एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेली आहे. तसंच कनाकियाच्या तिवारी कॉलेजच्या इकडची पण एक व्हिडिओ व्हायरल झालेली आहे. मुलं तरुण मंडळी समूहाच्या ग्रुपमध्ये आपापसात भांडणं करून एकमेकांवरती शिवीगाळ करत आहेत, कुठेतरी वार करत आहे, पण कुठेतरी मीरा भाईंदरची शांतता ही भंग होत चाललेली आहे. कुठेतरी असं वाटतंय की मीरा भाईंदर शहराची पावलं ही उडता पंजाब इकडे चालली आहेत की काय. मीरा भाईंदर शहरामध्ये हे नशा रस्त्यावरती विकली जाते. चायनीज स्टॉल असू दे, पान स्टॉल असू दे, अगदी उघडपणे विकली जाते. ह्याच्यावरती पोलिसांचं वरदहस्त आहे की नाही हा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. या संपूर्ण विषयाबद्दल मनसे पदाधिकारी यांनी आमच्याशी बोलताना सांगितलेलं आहे की मीरा भाईंदर शहरातले पोलीस अधिकारी हप्ता वसुलीच्या नावाखाली या सर्व दुकानदारांना अभय देत आहेत. नक्की त्यांचं म्हणणं तरी काय आपण जाणून घेऊ. हा प्रकार आज नाही तर आज अनेक वर्षापासून हा प्रकार मीरा भाईंदर शहरात आजपासून नाही तर अनेक वर्ष झाले हा प्रकार मीरा भाईंदर शहरात चालू आहे आणि याकडे स्थानिक पोलीस प्रशासन यांचं दुर्लक्ष होतं. वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा याच्या पहिलं सुद्धा आपले काही पत्रकार बांधवांनी इथे न्यूज बनवलेली, त्या अनेक लोकांचं याकडे लक्ष लागलं पाहिजे. स्थानिक पोलीस प्रशासन यांचं लक्ष इकडे वेधलं पाहिजे. याच्यासाठी पत्रकार बंधू यांनी सुद्धा पुढाकार घेतलेला. आम्ही सुद्धा अनेक वेळा पत्रव्यवहार केला, पण याकडे पोलीस प्रशासन वारंवार दुर्लक्ष करते आणि या सर्व जे घटना घडत आहेत शहरात, आपला मीरा भाईंदर शहर जो आहे उडता पंजाब या दिशेने चाललेलं आहे असं मला वाटते. आणि या सर्वांची जबाबदारी स्थानिक पोलीस प्रशासन, इकडचे CP मधुकर पांडे साहेब आहे. कारण यांचं जर लक्ष या सर्व गोष्टीकडे असतं तर आज या घटना मीरा भाईंदर शहरात घडल्या नसतात. 1001% आणि मी सर्व हे ज्या गोष्टी सांगतोय या संपूर्ण लोकांना माहीत आहे. मला एकट्यालाच नाही, संपूर्ण पत्रकार बांधव असेल, स्थानिक प्रशासन असेल, स्थानिक पोलीस बांधव असतील, या सर्वांना माहीत आहे. हे जे मोठमोठे क्लब, जे हुक्का पार्लर, मसाज पार्लर, या सर्व गोष्टी मीरा भाईंदर शहरात चालू आहे. ड्रग्स असो, ज्या काही गोष्टी या शहरात विकल्या जात आहेत आणि आपले हे युवा पिढी या सर्व गोष्टीत सामील होऊन आज त्यांची वाट लागते. आणि याच्यासाठी यांचं लक्ष या गोष्टीकडे नाही आहे आणि या सर्व गोष्टींमध्ये यांचा सहभाग आहे. स्थानिक जे प्रशासन आहे, जे पोलीस प्रशासन आहे, यांना सर्व माहीत आहे, पण यांचं या सर्व गोष्टीकडे ते दुर्लक्ष केलं जातं कारण यांचं संगनमत या गोष्टीशी जोडलेलं आहे. म्हणून ॲक्च्युली काय होतंय, संपूर्ण शहरामध्ये ना एक तिवारी कॉलेज झाला, त्या साईडला सर्व बिंदासपणे सरसपणे काही गोष्टी विकल्या जात आहेत. याकडे पोलीस प्रशासनाचं दुर्लक्ष होतंय. तिथे संपूर्ण शहरातून मीरा रोड असो, आपला भाईंदर ईस्ट असो, या शहरातून लोक तिकडे येऊन जे युवा पिढी आहे त्या ठिकाणी बसलेले असते, पण एकमेकांच्या संगनमताने या सर्व गोष्टी घडत आहेत. आणि पोलीस प्रशासनानं वारंवार तिकडचे स्थानिक जनतेने सुद्धा तक्रारी केल्या आहेत, पण पोलीस फक्त आपले तिकडे राऊंडअप मारतात. पण त्यानंतर ते तिकडची जी मुलं आहेत ती बसलेली असतात, पण ती पोलीस आल्यानंतर थोडं घाबरून बाजूला जातात, पण पोलीस गेल्यानंतर परत तिथे बसतात. म्हणजे हे असं झालंय की आपल्या पोलीस बांधवांचं तिथे काही डर राहिलेला नाही आहे, कोणती भीती राहिलेली नाही आहे. त्यामुळे हे सर्व वारंवार प्रकार घडत आहेत. हे ज्या गोष्टी आहेत, स्थानिक लोकांनी जेव्हा तक्रार करतात त्यांना कोणाकडून तरी दमदाटी होते, मारहाण होते, तर मी असल्या सर्व स्थानिक लोकांना सांगतो, नागरिकांना सांगतो की तुम्ही घाबरू नका, बिनधास्तपणे पुढे या आणि या सर्व गोष्टीची तक्रार पोलीस बांधवांना करा. जर पोलीस बांधवांनी काही केलं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना सक्षम आहे या सर्व गोष्टीला उत्तर देण्यासाठी. जेव्हा कधी तुम्हाला गरज लागेल आणि अशा कुठे गोष्टी या शहरात घडत असतील तर एकदा महाराष्ट्र निर्माण सेनेशी तुम्ही संपर्क करा. महाराष्ट्र नवनिर्माण सेना याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. मी तुम्हाला पाहिजे तर माझा नंबर देतो, माझा संपर्क क्रमांक देतो, जे तुम्ही आम्हाला संपर्क करून बिनधास्तपणे आमच्याशी बोलू शकता, अशा तक्रारी आम्हाला देऊ शकता. सर्व स्थानिक जेव्हा ह्या सगळ्या गोष्टीबद्दल तक्रार केली जातात, ते पोलीस त्यांना दमदाटी केलं जाते. उलट त्या जे रेस्टॉरंटचे मालक असेल त्यांचे गुंड, ते गाव गुंड जे असतील ते त्यांना धमकावलं जातं, त्यांना मारहाण केलं जातं. तेव्हा मनसेने आज स्वतः पुढाकार घेऊन सांगितलं, जर पोलीस प्रशासनाने लक्ष नाही दिलं तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा करा, आपण ह्या गोष्टी रोखल्या पाहिजेत. मीरा भाईंदर शहरातील पोलीस करतात तरी काय, हा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. अनेक समाज माध्यम असू दे किंवा जे स्थानिक लोक असू दे, हे लोक हा प्रश्न विचारत आहेत की हे नशामुक्त मीरा भाईंदर शहर होणार कधी.
नक्कीच हे होईल की नाही हे येणारा काळच नक्की ठरवेल. नक्की पोलीस प्रशासन याच्यावरती ठोस पावलं उचलणार की नाही हे पण येणारा काळ सांगेल. अधिक बातमीसाठी आपण पाहता नवराष्ट्र डिजिटल.